सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम, स्कूल चले हम। पढ़ना है, आगे बढ़ना है, आगे बढ़ना है, मुझको पढ़ना है। तुम्ही जर ग्राउंडवर जाऊन बघितलं तर आपल्याकडे ॲथलेटिक्ससाठीचं सगळं सामग्री उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मल्लखांब हे आपण गेल्या 3 वर्षामध्ये सुरू केलेलं आहे. त्याच्यासोबतच आपल्याकडे आता हँडबॉल आणि खो खोचे पण प्रशिक्षक आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या खेळांची शास्त्रशुद्ध माहिती मुलांना मिळावी असा आपला प्रयत्न असतो. त्यासोबतच तुम्ही बघितलं असेल की आपलं जे आर्ट फॅसिलिटी आहे, थोडंसं तुम्ही बाहेर गेला तिकडून तर तुम्हाला दिसेल की वेगवेगळे वर्ग आहेत आर्ट्ससाठीच. आणि मुलांनी आर्ट्समध्ये पण आपलं करिअर करावं ह्याच्यासाठी सुद्धा शालेय लेवलवर आपण त्यांना एक्सपोजर देत असतो. पण शिक्षक आणि आम्ही सगळे मिळून हे करत असताना मुलांची आम्हाला साथ अपेक्षित असते की शिक्षक जितके एफर्ट्स घेत आहेत, मेहनत घेत आहेत, तेवढेच मुलांनी घेतले पाहिजेत. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की पालकांचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे मुलं काय करतायत तुमची, सतत फीडबॅक घेत राहणं. दर आठवड्याला तुम्ही बाजाराला येत असता इथे, बुधवार बाजार, किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर एरवी कधीतरी रविवारी येऊन फक्त मुलांना भेटणं, त्यांना पैसे देणं आणि निघून जाणं, हे पालक म्हणून तुमचं कर्तव्य नाही. तर तुमचं खरं काम आहे वर्ग शिक्षकाला भेटणं,
आणि वॉर्डनला भेटणं, हे जे दोन तुमचे दुवे आहेत तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी, ते तुम्ही कधीही वर्षभर सोडले नाही पाहिजेत. तुम्ही आलात तर ज्या वॉर्डन म्हणजे ज्या हॉस्टेलला तुमची मुलं राहत असतील, समजा मुलगी असेल तर स्त्री वॉर्डन ऋतुजा शिंदे आहेत, त्यांना भेटणं अगदी गरजेचं आहे. आणि ज्या वर्गात तुमचं पाल्य असेल त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाला भेटणंही गरजेचं आहे.